राष्ट्रवादीचे राज्यपाल कोट्यातले आमदार इद्रिस नायकवडींचा पक्षाकडून राजीनामा मागण्यात आलाय। राष्ट्रवादी काँग्रेसचं नवं नेतृत्व आणि खासदार पार्थ पवार यांनी हा राजीनामा मागितल्याची माहिती समोर येते आहे। 15 दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या ओएसडींच्या मार्फत नायकवडींना राजीनाम्यासंदर्भात निरोप देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। नायकवडी 2024 मध्ये आमदार झाले। त्यांचा कार्यकाळ 2030 पर्यंत आहे। स्वभावाने शांत आणि कोणत्याही वादापासून 4 हात दूर अशी त्यांची ओळख आहे। मात्र अचानक त्यांचा राजीनामा मागण्यात आल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे। पक्षाच्या कार्यकारिणीत स्थान मिळाल्यावर पार्थ पवारांनी पहिल्यांदाच एका आमदाराचा थेट राजीनामा मागितलेला। दरम्यान अद्याप आपल्याला कुठल्याही नेत्याकडून किंवा पक्षाकडून राजीनामा मागण्यात आलेला नाहीये, असं नायकवडी यांनी माझाशी बोलताना स्पष्ट केलं। कोणताही निरोप किंवा अशी पद्धतीची कोणतीही चर्चा माझ्या पक्ष नेतृत्वाने माझ्याशी केलेली नाही आहे। हे बाहेरच्या बाहेर ह्या बातम्या कोणी उठवलेत, काय उठवलेत आपल्याला याची कल्पना नाही आहे, पण ह्या बातम्या हेतुपुरस्कर चालवल्या जात आहेत असं मला वाटतंय। त्यामुळं मी अशा जे काही आता 3 चर्चा होतात ते चघळणारे चघळतात, पण मला ह्या विषयात रस नाही आहे, कारण ज्यात सत्यता नाही आहे त्याबद्दल आपण चर्चा करून वेळ कशाला वाया घालवायचा, अशा स्वरूपाचा माझा स्वभाव असल्यामुळं मी या विषयाकडं फारसं गांभीर्यानं पाहत नाही आहे।